चिन्ह है वो आपको देना। आइए एनडीसीसी ग्रुप खरोखर नवीन संघ बघायला मिळाला है। येणाऱ्या काळामध्ये आप जहाँ भी खेलेंगे बिल्कुल गर्वान्वित है। काफ़ी अच्छा सपोर्ट और अच्छा खेल आप में मैच है। मैं जिस तरह से तेज तरार गेंदबाजी डालते हो काफ़ी मैं गर्वान्वित हूँ। यहाँ पे बैठे हमारे चंदन जी थे, वो भी हमारे पूर्व क्रिकेटर है और एक बढ़िया गेंदबाज है। खाली वाइट के ऊपर कंट्रोल करना बाकी अच्छी है। आइए डीएनसीसी चला जाऊया आपण। एकाच वेळेला भूमिपुत्र आणि एकाच वेळेला तुम्हाला बघायला मिळते तो आई जगदंब धनसार। निश्चित धनसारगाव म्हटलं की तुम्हाला क्रिकेटची खेळाडू बघायला मिळते आणि रीड स्टार या टीममध्ये तुम्हाला बघायला मिळतो अक्षय जो स्क्वेअर लेगला तुम्हाला बघायला मिळतोय। हार्दिक मोरे हा जो तुम्हाला बघायला मिळतो रीड स्टार आहे। खरोखरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे देशाच्या कोपऱ्यात ज्याने खूप मोठं नाव केलं आहे आपल्या धनसार गावाचं, आपल्या पालघर जिल्ह्याचं आणि नुकत्याच झालेल्या मुंबई ह्याच्यामध्ये त्याची निवड केली गेली होती। असं आम्हाला तुम्हाला हार्दिक मोरे नावाचा रीड स्टार बघायला मिळतोय। पहिला चेंडू टटवलाय बघा, त्याच्याकडे चेंडू गेलाय सुंदर क्षेत्ररक्षण करताना, नाजूक हाताने फोटोग्राफी करताना। कधी कधी तनिष सोन्याचं जे दुकान आहे तनिष त्याची नुकतीच तो उद्या शूटिंगसाठी चालला आहे। असे अनेक मोठे मोठे कार्य त्याच्याकडे आपण बघितले। तर मला देखील सायकलिंगच्या ह्याच्यासाठी आमच्या संतोषजीकडून त्यांनी एक नेलं होतं। अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळालं। धनसार गाव म्हटलं म्हणजे अनिल घराच्या नामांकित खेळाडूचं गाव। धनसार घडलं म्हणजे मनाचं गाव असं गाव तुम्हाला बघायला मिळतंय। धनसार म्हटलं की राजाचं गाव। असे अनेक खेळाडू एमआरआयच्या टुर्नामेंटमध्ये ज्यांनी गावांना दिलेत तो धनसार गाव तुम्हाला बघायला मिळतोय। काय दर्जेदार खेळ बघायला मिळेल। एका साईडला दांडी पाडा म्हणजे भूमिपुत्र संघ तुम्हाला बघायला मिळतोय। महेश धोडी नावाचा हा वादळी खेळ करणारा मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय। यातील जो संघ जिंकेल तो बाकी सुपर 8 मधला दुसरा संघ आजच्या दिवसातला बघायला मिळेल। पहिल्या सत्रात आपण बघितलं मायकोफ संघाने सुंदर क्षेत्ररक्षण करून पदार्पण केलंय। आपको ट्रॉफी विपिन जी या आपल्याकडून बिल्कुल सन्मानित केलं जाईल। आमच्या डीएनसीसी संघाला नवीन संघ देखील बघायला मिळतो। बिल्कुल गर्वान्वित हूँ, अच्छी है, स्पीड है, कंट्रोल करेंगे, आगे जाएंगे, बिल्कुल जीत के खातिर करेंगे। काफ़ी गर्वान्वित है और इस यहाँ से हिस्सा बनने का ना आपने एंट्री फी दी है। ये एंट्री फी धर्मवीर को प्रतिष्ठित करने के लिए जो हमें डोनेट करते हैं उसके लिए काम है। ऐसे ही खेलती रहिए, अगले साल फिर आएंगे, फिर मैच के मजा लेंगे। काबिल तारीफ। तो बघितलं आपण डीएनसीसी संघाला सन्मानित केलं ज्याने खूप चांगला पहिलेच खेळ केला, इकडे लोकांना प्रसवित केलं आणि इथं बघता बघता एक चौकार पाहायला मिळाला का। अंकितच्या बॅटरीतून आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो शैलेश माळी नावाचा गोलंदाज। पुन्हा एकदा इथे बाकी चेंडू सरळ निघून जातो बाउंड्रीला बाहेर। 4 धावा 11 धावा फरकावर। आपण आई जगदंबे धनसारचा संघ बघत आहेत, कधीच प्रॅक्टिस करत नाही, आज बाकी वेळ मिळाला संघ टाकलाय। असा रिस्टार तुम्हाला बघायला मिळतोय। असंख्य तरुणी त्याच्या प्रेमात पडतायत पण समोर हात पुढे करतो की रक्षाबंधन करा। पुन्हा शेवटी आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताचा गोलंदाज पाहायला मिळतोय। कट केला, ओ व्हॉट अ फील्डिंग, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला गौरव यांनी। पडता पावसामध्ये पुरामध्ये माशाने वरती कशी चढावं तशा पद्धतीने झेप घेतली। ज्या पद्धतीने बोई मासा लहानपणापासून खोलपणात उडी मारतोय तशा पद्धतीने अफलातून इथे बाकी तुम्हाला आगवनच्या खेळाडूची आठवण झाल्याशिवाय राहू शकत नाही। गौरव नावाचा खेळाडू कधी खेळत नाही पण आज म्हटलं जातं जन्म दिलाय कशासाठी तर काहीतरी क्रीडांगणावर लढण्यासाठी। व्हॉट अ फील्डिंग आपण जॉन्टी रॉडची आठवण मला बघायला मिळते। काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू कट केला, इथे पुन्हा सुंदर क्षेत्ररक्षण। 1 2 3 जण येतात, ह्याला तर म्हणतात धनसार, म्हणजे धरून सारणारा आणि धावणारा तो धनसार गाव तुम्हाला बघायला मिळतो। व्हॉट अ फील्डिंग। एका साईडला भूमिपुत्राचे तडाखेबंद फलंदाज आणि एका साईडला आक्रमकतेचं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते। व्हॉट अ क्रिकेट।
सरळ ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू जातोय, सूत्रक्षण ओहो डायरेक्ट थ्रो अपील केले जाते. दिस इज नॉट आउट. रन पूर्ण होते. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 15 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. यातील विजेता संघ डायरेक्ट आम्हाला सुपर 8 मध्ये दुसरा संघ बघायला मिळेल धर्मवीर चषका मधला. ओ इथे बाकी लेग बिफोर चेंडू फिरवला गेला. शेन वॉनची आठवण झाली. काय जगलन म्हटलात. आणि हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला तो सिद्धार्थ नावाचा गोलंदाज. काय धनसरच्या बोटामध्ये जादू बघायला मिळते. आणि मोठा झटका बसलाय. बाद झाला तो महेश धोडी. शशांक म्हटला की अवरामचा मोठा फलंदाज, शशांक म्हटला की अतिशय सुंदर गोलंदाज. अवराममध्ये खूप मोठं नाव आहे या यष्टीरक्षकाचं. गोड स्वभावाचा मित्र जमवणारा. आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय धवल. अनुभवी खेळाडू विदाउट प्रॅक्टिस मॅच मध्ये खेळताना. ओ व्हॉट अ फिल्डिंग. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. जोरदार अपील केलं गेलं इकडे. आणि या खेळाडूचं नाव आहे ते कर्णधार शैलेश नावाचा खेळाडू. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. कधी प्रॅक्टिस न करताना डायरेक्ट क्रीज मध्ये येताना पाहायला मिळते. व्हॉट अ पिपिंग अँड व्हॉट अ फिल्डिंग. विजेच्या कडकटाप्रमाणे ज्याप्रमाणे धाक धाक करताना वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून जाते आणि 62 स्टेशन छन्न होते तशा पद्धतीचं वेगवान क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलंय. काय दर्जा बघायला मिळतोय. मैदान जसं सुशोभित केलं तसं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. इथे बाकी ड्राईव्ह केलाय. ओ इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. या फलंदाजाकडे क्षमता आहे. सूरज नावाचा फलंदाज. रेट लावलात. थँक्यू धनसार. हीच प्रत्येकाने सवय घ्यायला पाहिजे. बघा खेळाडूमध्ये आला क्षेत्ररक्षण लावला गेला. दॅट्स अ इमेजिंग. हे असायला पाहिजे. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो धवाल. पुन्हा चेंडू ड्राईव्ह. ओ खो खो. काय सुंदर क्षेत्ररक्षण करतात. एकामेकाने वाटून घ्यायचं. टीम स्पिरिट म्हणून टीम वेट करायचं. तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. सिद्धार्थ नावाचा खेळाडू आज तुम्हाला बघायला मिळतोय. सकाळी उठतोय आणि प्रॅक्टिस डाय मारायचीच करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय सुंदर गोलंदाजी हाताळला धवल नावाच्या खेळाडूकडनं. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 21. 21 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजून 2 चेंडू या षटकात येणे बाकी. आपण बघत आहात ग्रुपसाठी हा मॅच आहे. इथे जो संघ विजय होईल तो आम्हाला सुपर 8 मधला दुसरा संघ पाहायला मिळेल. धवल. हो अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. आपण जर बघितलं ना सगळं फ्लेक्झिबिलिटी आहे. लवचिकता कशी असायला बघायला मिळेल. चेंडूवर नजर कशी ठेवावी. चेंडूवर नियंत्रण कसं करावं. गुड बॅटिंग, गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग. ऑल आर बोथ आर गुड. अशा पद्धतीने चांगलं क्रिकेट बघायला मिळते. सुपर फिल्डिंग. धनसार संघाचं मनापासून कौतुक. आणि चांगली बॅटिंग करताना तुम्हाला भूमिपुत्र दांडीपाडा हा संघ पाहायला मिळतोय. ओ इथे यष्टीवर चेंडू आदळतो. सेल्फ आउट होतोय आणि मोठा गडी तंबूत पडतोय आणि बाद होतोय तो ऋषिकेश नावाचा खेळाडू. अशा पद्धतीने मला वाटतं 3 षटकं संपलीत. आणि 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झालाय भूमिपुत्र दांडीपाडा फलंदाजीकडे 22 धावा. आता बघा शेवटचं षटक तुम्हाला बघायला मिळतंय. फलंदाज जातोय तो सौरभ. सौरव आहे हा, नॉट सौरभ. सौरव. अतिशय सुंदर काम आपका राखीव खड़ा. आपका नाम विकास. विकास है जो कि काफी नामांकन अच्छा बताते हैं. सबको परिचित है. पढ़ाई वगैरह करते हो कि नहीं. कहाँ पे पढ़ते हो. चापेकर. ओ 6. हो परफेक्ट एकदम. चला क्षेत्र सजवायचं आहे. टीम मीटिंग कमी करा. खेळाडू येईपर्यंत व्हायला पाहिजे. शशांक
22 धावा झाल्यात. बघूया 30 धावा देखील सामना जिंकण्याची करामत करू शकतात. आजच्या सतत 4 चेंडू 4 धावा असताना मायकोपने डिफेंड केल्या आणि जय हनुमान उनबाड संघाला पराभूत केलं. आणि पहिलं संघ आपण बघितलं वूड फिल्डिंग, काय दर्जेदार क्षेत्रक्षण बघितलं. पुन्हा आपल्या षटकाला गोलंदाज आहे आता दक्ष. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट. धावसंख्या 1 ने वाढते. 23 धावा फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. एका साईडला धनसार, आई जगदंब धनसार. अतिशय सुरेख ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडूवर सरसावलं पण चेंडू सरळ निघून गेला सीमा पलीकडे. 4 धावा आणि या 4 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 27 धावा. डीजे तर 27 धावा आपण बघत आहात. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो दक्ष नावाचा हा गोलंदाज. अतिशय सुंदर फलंदाजी करताना आपण बघत आहात ते म्हणजे नो बॉल आणि सुंदर शॉट बघायला मिळतो. खणखणीत चौकार. 4 धावा 4-1 म्हणजे 5 धावा बघायला मिळतात. आणि आता बाकी धावसंख्येला आकार बघायला मिळतो. धावसंख्या 5 निवडून होते ती 32 धावा. चला आपण बघत आहात 32 धावा झाल्यात. खूप चांगली फलंदाजी करत असताना आपण बघत आहात ते म्हणजे अंकित नावाच्या खेळाडूला थोडेस फ्लंबिंग होते. धावसंख्या 1 धावसो 33 धाव फलकावर लागल्या जात आहेत. 33. अजून 4 चेंडू येणे बाकी आहेत. आपण बघत आहात धनसार विरुद्ध भूमिपुत्र दांडीपाडा. अतिशय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. मोठे फटके आणि तो प्रत्येक चेंडू धावा घे. धावसंख्या 33 34 34 धावा. शशांकला बघितलं आपण क्षेत्ररक्षण करत असताना दर्जेदार खेळाडू. क्षेत्ररक्षणकडे शशांककडे एक दर्जा आहे. 2 राईट. 34 34 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आपण बघत आहात एका साईडला भूमिपुत्र दांडीपाडा, एका साईडला आई जगदंब धनसार हा संघ आपण बघत आहात. अतिशय सुरेख खेळ करत असतात. धनसार संघाचं मनापासून कौतुक करेल मी. असंख्य क्रिकेटपटू ज्या धनसारने आपला पालघर तालुक्याला दिलेत. लेदर म्हणा, टेनिस क्रिकेट म्हणा. बॅकफुटला गेलाय. चांगला कट शॉट बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा खडखडीत चौकार. आणि या 4 धावांची धावसंख्या 38 38 धावा. यानंतर बाकी नाणेफेकीसाठी यायचं आहे इन्व्हेस्टेबल आणि आई भवानी धनसार. हे 2 संघ तुम्हाला बघायला मिळतील. इन्व्हेस्टेबल आणि आई भवानी धनसार इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. दुसरा कॉल तुम्हाला केला गेला आहे. 38 हायस्ट स्कोर आहे. आजच्या दिवसातला जोरदार टाळ्या असायला पाहिजे. 38 हायस्ट स्कोर. महागडं षटक बघायला मिळते. या षटकात आतापर्यंत धावा दिल्यात त्या 16 धावा दक्षिण या षटकापर्यंत मोजल्यात. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण बघा. धावसंख्या 39 धावा फलकावर होतात. 39 बोर्ड. इथे बाकी षटक संपलीत. 40 धावा विजयासाठी करायच्या आहे. म्हणजे 10च्या सरासरी धावा करायच्या आहेत या नाणेफेकीसाठी. एका साईडला तुम्हाला बघायला मिळते इन्व्हेस्टेबल आणि एका साईडला आई भवानी धनसार. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. यायचं आहे.
चला दोन्ही करण्यात आलेले आहेत. ओके, थँक्यू सो मच. ह्याला म्हटलं जाते क्रिकेटचे आहे. चला या या ना तुम्ही, या या या. आपण नाणेफेक करतो. एका साईडला बघायला मिळते आई भवानी धनसार आणि एका साईडला इन्व्हिसिबल. बिलकुल बढिया. पहिलं समय सबसे गर्वांगित तुमचं स्वागत करें कि तुम्ही एक मोठी देणगी या फाउंडेशनला दिला, त्यामुळे तुमचं अनेक. बिल्कुल आपने भी काम किया है. क्रिकेट नहीं खेल रहे, हम लोग को डोनेट कर रहे हैं, इसलिए यहाँ पे करते हैं. पहिला आपण चॉईस करूया. ह्या ₹1 कॉईनने चॉईस करा, कारण हे दिसते आपण असं करताना, आणि मग टॉस करूया. चला ते इन्व्हेस्ट कॉल करतील. एका साईडला आहे चषक आणि एका साईडला साहेब. साहेब या चषक दोनों में से आपको बात करनी है. चषक कॉल केला आहे, बघूया काय ते. साहेब आलाय. सर संघ टॉस जिंकला, काय घेणार आपण? क्षेत्ररक्षण. 30 तुमची आहेत की काही नवीन खेळाडू बघायला मिळतील? नाही, 30 टीम आहे पूर्ण. ओके. बाकी ओव्हरऑल कसं कुठे आतापर्यंत झाल्या टुर्नामेंटमध्ये काय स्कोर आहेत, कशापर्यंत मॅच जिंकला, क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचलेत का? गेल्या वर्षी मोठी स्पर्धा तुम्ही पॅराडाईजमध्ये क्वार्टर फायनल पोहोचले होते. बलाढ्य संघाला पराभूत करतात, तोच खेळ आम्हाला बघायला मिळायला पाहिजे. ऑल द बेस्ट. आणि आप अगर टॉस जीते तो क्या लेते थे? हम लोग भी फील्डिंग ही लेते हैं. कौन सी साइड जो हमेशा आपकी टीम खेलती है, इनविजिबल है या कोई नए बंदे इस बार कुछ किसी को खिलाए हैं? नहीं सेम ही टीम है फिलहाल तो जो. ओके, ऑल द बेस्ट. और पहले तो मैं सबसे कॉन्ग्रेचुलेशन करूंगा कि इस टूर्नामेंट को आगे बढ़ाने के लिए जो सोशल वर्क करते हैं महाराष्ट्र में, एक ऐसी जो मैच है, जो ऑर्गेनाइजर है वो है फेडरेशन. यहाँ पे रूल्स रेगुलेशन, और देखो 3 बजे के अंदर मैच खत्म होगी, 2:30 बजे तक खत्म करना है. आप रूल फॉलो करिए. एक बार मीटिंग कर सकते हैं, आउट होने पर मीटिंग कर सकते हैं, मगर जो मीटिंग करनी है और में की बगैर. थँक्यू सो मच. आमचे आयोजक आहेत त्याची भेटूया इथे. बाकी आपल्याला 40 धावा विजयासाठी करायचे. आजच्या दिवसाला सर्वात जास्त धावा तुम्हाला बघायला मिळेल. हे शेवटचं षटक महागडं पडलं, 18 धावा तिकडे गेल्यात. आणि बघूया कशा पहिले करतात. एक मोठी रंगतदार लढत आपण बघत आहात. एका साईडला धनसार संघ तुम्हाला बघायला मिळतोय आणि एका साईडला तेवढाच मोठा ताकदीचा संघ सातत्यपूर्ण चांगला खेळ करत असताना आपण बघायला भूमिपुत्र दांडीपाडा महेश जोडे यांचा संघ. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो माझे बॅटर आहेत दोन्ही, सिद्धार्थ आणि धवल. माज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओको, आमचे समालोचक बंधू बघायला मिळतात. उत्कर्ष या, तुमची प्रगती बघून आम्हाला आनंद मिळतोय आणि माझ्या गुरुवर या सणावर तुम्ही काम केलात. निश्चितच मनापासून पाहायला आनंद वाटतंय, कारण सुब्रमण्यम सरांची वाणी जी आहे ना ती लता मंगेशकरांची आहे. बघा तुम्ही त्याचा बघा, असंख्य समालोचक आहे पण त्यांची वाणी बघा. कदाचित त्यांचं नाव घेतलं काही काहींना वाईट वाटते, तुम्ही जाता तुम्हाला माहिती असेल, पण मी तर म्हणतो की त्यांच्यासारखा समालोचक माझ्या आयुष्यात मी अजून पाहिलेलं नाही आहे. असंख्य अनुभव, शब्द फेकायची ताकद, खेळाडूला कसं वर न्यायचं आणि एखादी मॅच फसली कशी उठवायची ती बघायला मिळते. यानंतर तुम्हाला बघायला मिळतील माझे परम मित्र आणि निश्चित लहान बंधू आपण बघा. उत्कृष्ट आपण बघणार आहोत. एका साईड चलू टटवला इथं, बाकी साईड जातो की पाहायचं सुंदर क्षेत्र बघायला मिळत आहे. काय दर्जा बघायला मिळत आहे. हो, धनसार गावाने धन संपादन केला क्रिकेटमध्ये असं मला हरकत नाही. काय क्रिकेटर दिलेत त्या गावाने, नाव किती घ्यायचो. अक्षरशः 8वीच्या तुकडीची ABCD जे कॅटलॉग भरावे ना तशी नावं धनसार गावच्या क्रिकेटमध्ये बघायला मिळतात. 40 धाव विजयासाठी करायचे. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण धर्मवीर चषक बघत आहात. 7:35 पापड चेंडू टाकला गेला आणि इथे जे रूल्स फॉलोज बघायला मिळतात प्रत्येकाने शिकायला पाहिजेत. मॅच प्रत्येक ऑर्गनाईज करतो पण डिसिप्लिन शिस्त काय असावी हे तुम्हाला बघायला मिळते. बघा, ओहो हो हो, काय शॉट बघायला मिळतोय. पॅनल स्वीप आपण पाहिलं. स्क्वेअर लेगच्या रिझनला बैठकी शॉट ज्याला म्हटलं जात आहे. अफलातून याच पॅनल स्वीपने आपल्याला वर्ल्ड कप मध्ये 1987 ग्रॅहम कुशने पराभूत केलं होतं. हलक्याने खेळलाय. ग्लान्स बघायला मिळतोय. लेझर क्रिकेटची पर्वणी पाहायला मिळाली. गुड डेटर बेट त्याला म्हटलं जात आहे. बडे बडे रन नाही तो छोटो कदमे से भी इंसान आगे बन सकता है. एक चेंडू बाकी आणि फरक धावसंख्या लागली ती 6 धावा. प्रत्येक षटकात 10 धावा विजयासाठी करायचे. 40 धावा आजच्या दिवसाला सर्वोच्च धावसंख्या भूमिपुत्र दांडीपाडी संघाकडे आपण बघितल्यात. पुन्हा मास नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडू टटवलाय, सर हातामध्ये जातोय. अनाउन्स पण बघायला पण शेवटचा चेंडू पर्यंत पाहत राहिले. गुड फील्ड वर्क आपण बघितलं आणि काय सुंदर षटक टाकलाय. फक्त धावा दिल्या तर 6 आणि आता बाकी 18 चेंडू आणि 34 धावा. डीजे आवश्यकता. यानंतर बाकी तुम्ही बघणार आहात ते म्हणजे निश्चितच पुन्हा एकदा
आपण संघ बघणार आहेत तो म्हणजे एका साईडला तुम्हाला बघायला इन्व्हिसिबल आणि एका साईडला आई भवानी धनसार हा संघ बघायला मिळेल. धनसार गावाचं क्रिकेटची खाण ज्याला मी काम म्हटलं जातं, असंख्य असंख्य क्रिकेट पडून दिले तो, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट. आता बाकी महेश धोनी नावाचा पोलीस काय गोलंदाजी केला अगोदरच्या मॅचमध्ये, 3 धावाचं षटक दिलं होतं. इथे बाकी चेंडू टटवला आहे, सरळ जातो हातामध्ये, चुकीच्या हँडला थ्रो केला. इथे नॉन स्ट्राईकला चेंडू पाहिजे होता. महेश धोनी बाकी वैतागले, थोडंसं तणावाचं वातावरण. 1 धाव 7 धावा. महेश जोडी ज्याने अगोदरच्या सामन्यात फक्त 3 धावाचं षटक टाकलं होतं, 2 षटकात 17 असताना 20 झाल्या. तिकडे मॅचमध्ये इन आलेत आणि तशा पैकी गोलंदाजी आपण इकडे बघायला मिळाली. आपण क्षेत्ररक्षण जर बघितलं तर ऑन साईडला तुम्हाला बघायला मिळतात 3 आणि या साईडला बघायला मिळतात म्हणजे 4-3चं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. पुन्हा महेश जोडी राऊंड विकेट मारा करतात. हो काय गोलंदाजी करतात. का मला मुंबई पोलीस दलामध्ये घेतलं गेलंय, कशा पद्धतीनं परीक्षण करावं आणि रेखावं कसं पाहायला मिळतंय. 40 धावा मोठी धावसंख्या हो. या मैदानावर एकदा 40 झाल्यात की तुम्ही जगू शकत नाही. पण आजच्या दिवसात मायकोफला मी कौतुक करेल, 4 चेंडू 4 धावा असं डिफेंड केलं आणि पहिला संघ आजच्या दिवसात आम्हाला बघायला मिळालाय. पुन्हा महेश जोडी नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. बॅकफुटला गेला चेंडू कैल काय बाकी सुंदर शेत तिकडे बघताना बघायला मिळतोय. 15 चेंडूमध्ये 32 धावाची आवश्यकता. या 3 चेंडूमध्ये कमीत कमी एखादा चौकार लागेल तरच बाकी सामनावर आपण येऊ शकतायत. काय सुंदर गोलंदाजी बाकी बघायला मिळते. गुड बॉलिंग वर्क, उत्कृष्ट टप्पा पाहायला मिळतोय. अप्रतिम अप्रतिम शॉर्ट ऑफ पूल म्हणता येईल या फटक्याला, कारण थोडासा गुडघ्याच्या वरती होता आणि कमरेच्या खालती होता म्हणून याला शॉर्ट ऑफ पूल म्हणता येईल. कारण ऑलरेडी तुम्हाला स्लिप मेसेज तो मांडीच्या खालून पाहायला मिळतो. गुड बॅटिंग, काय सुंदर फलंदाजी करतो आणि फलंदाचं नाव आहे ते धवल नावाचा 78 किलो 136 ग्राम वजनाचा खेळाडू हा तुम्हाला बघायला मिळतो. इंग्लंडचा अँडी फ्लिंटॉपला आपण बघितलं असेल. बुम बुम सांगायचं पण बाकी चांगलं खेळायचं. चला इथं बाकी मीटिंग कमी करा. चला टाइम संपलाय आणि धावसंख्या झालाय ती ची कमतरता ज्या अनिल घरते दाखवलाय तोच फलंदाज अंडरआर्म मध्ये आज आम्हाला बघायला मिळेल का. धवल नावाचा खेळाडू. काय 2 चेंडू बाकी आहेत. यस सॉरी एकच बाकी आहे, 1 बॉल बाकी आहे. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. थोडंसं आता बाकी महागडं षटक होते की काय असं म्हणता येईल. 2 चौकार लागोपाठ गेले. बघूया हॅट्रिक चौकार बघायला मिळेल का. आणि या फलंदाजाचं मनापासून मी कौतुक करेल. धवल नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा महेश जोडी नावाचा गोलंदाज पाहायला मिळतो. बॅकफुटला गेलाय, इथे बाकी फसवला गेला. चेंडू समोर टाकला, दिला ओव्हरपिच चेंडू मारायला गेला आणि गडी बाद. अगोदरच्या मॅचला देखील फुलटच चेंडूमध्ये आऊट झाले होते आणि यावेळेला बाकी निराशा होते. आणि माणूस जेव्हा आपल्या हातातला घात जेव्हा पडतो ना ते दडपण ते तणाव त्याच्या चेहऱ्यावर बघायला मिळते. आणि आता बाकी नवीन फलंदाज पाहायला मिळतोय, जितेश नावाचा फलंदाज. धावसंख्या 16 जे 12 चेंडू आणि 24 धावा, 12 गेले 24 रन. मित्र ते आपलं हे गाणं घे ना. एक तुम्हाला बघायला मिळते. चला घाई करा प्लीज. 12 चेंडू आणि 24 धावा करायच्या आणि इथे बघितल्या 2 षटकामध्ये 16 धावा झाल्यात. आता बाकी फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो जितेश नावाचा फलंदाज. तो स्ट्राईक चला जितेश गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो ऋषिकेश नावाचा गोलंदाज. अतिशय उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू. नो चेंडू आणि इथे बॉक्स आउटच्या रूपात गडी बाद आहे. 1 धाव मिळेल पण हे ओव्हरआर्म नाही. ओव्हरआर्म मध्ये बाकी तुम्हाला 6 मिळतात, तुम्हाला फ्री हिट मिळते. इथे वेगळे नियम आहेत. आता बाकी शशांक नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. या खेळाडूकडे सर्व काही अवलंबून आहे. शशांक
शशांक शशांक ऋषिकेश गोलंदाजीकडे शशांक नावाचा फलंदाज समोर बघायला मिळतो. त्याच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. सरळ जातो. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? दरम्यान नाही. एक धाव बघायला मिळते आणि एका धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 18. अजून देखील 22 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या. स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या या सामन्यामध्ये बघायला मिळेल. यानंतर बाकी आई भवानी धनसार आणि इन्व्हेस्टेबल असं बघायला. आई भवानी धनसार सांगा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलाय इन्व्हेस्टेबलला बॅटिंग करण्यासाठी. ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह करायचा होता. सरळ हातामध्ये सुंदर गोलंदाजी ऋषिकेश नावाच्या गोलंदाजाकडनं बघायला मिळते. क्लास दर्जेदार गोलंदाजी, उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. धनसार संघ प्लीज आपण बोलू नका. अतिशय मोठी रुबाबदार स्पर्धा बघायला मिळते. ज्या स्पर्धेचं संपूर्ण महाराष्ट्रात मानांकन केलं गेलं. प्रत्येक पैशानं पैसा आपण डोनेशन करून गोरगरिबांना मदत करतोय. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार. अजून 17 धावाची आवश्यकता विजयासाठी. 9 चेंडू 17. चला टीम मिटिंग झाला. आता यावर टीम मिटिंग करू शकत नाहीये. बाकी आहेत ना. 3 to go. 9 चेंडू 17 धावा. पुन्हा ऋषिकेश. फिल्डिंग बघायला मिळते आणि इथे बाकी धावबाद. गुड फिल्डिंग. महेशचं कवरिंग खूप चांगलं बघायला मिळालं. मोठ्या गडीत तंबूत पडतो आणि बाद होतोय तो जितेश. डीजे जितेश का सिद्धार्थ रे. शाखा प्रमुख त्यांचं इथे निश्चितच स्वागत आहे. आमच्या धर्मवीर चषकामध्ये कुणाल घरत शिवसेना शाखा प्रमुख यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. स्पर्धेच्या माध्यमातून शशांक आहे न्यू बॅटर. जवळ नाव काय बॅटरचं? हार्दिक यस आमचा. ओ हो इथे चेंडू फसला गेला. पायावर जातोय. हार्दिक तुम्हाला बघायला मिळतोय. रील स्टार. प्रत्येकाला आनंद आहे या खेळाडूचा. प्रत्येकाला गर्व आहे या खेळाडूचा. या रील स्टारच्या माध्यमातून फक्त धनसार पालघर जिल्ह्याचं नेतृत्व करताना आपण या रील स्टारला बघितलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील विजय होण्याचं काम त्याने केलं आहे. गतवर्षी मुंबईमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये देखील खूप मोलाचं काम त्याने केलं आणि पालघर जिल्ह्याचं नाव रील मास्टरच्या माध्यमातून पुढे केलंय. चेंडू टटवलाय. सरळ पाहायला मिळतो इथे. आणि इकडे बाकी धावबाद. मिळतो. 6 चेंडू 16 धावा. शशांक सारखा फलंदाज समोर उभा आहे. बघूया काय होत आहे सामन्यामध्ये. भूमिपुत्र दांडीपाडा की आई जगदंबा धनसार पाहायला मिळेल. नो +1 म्हणजे 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आता 6 चेंडू 14 धावा. काय सामन्यातला कणाटली बघायला मिळते. ज्या पद्धतीने दक्षने 18 धावा दिल्यात त्या 6 चेंडूमध्ये 14 धावा दक्ष काढेल का आणि झालेली चूक पुन्हा माफ करेल काय बघायला मिळते. पण आपण बघितलं भूमिपुत्र दांडीपाडा हा देखील एक मोठा नावाजलेला संघ बघायला मिळतो. मागील 2 वर्षापासून भूमिपुत्र दांडी संघाने जो काम केलंय, जो खेळ केलाय, प्रेक्षकांच्या गळ्याला ताईत बंदर आपण पाहिलाय. चला आपण बघत आहात
डॉट चेंडू जातोय आता बाकी 5 चेंडू 14 धावा. दक्ष नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. ओ इथे बाकी क्लीन बोल्ड होते. सरळ चेंडू जातो स्टंपवर आणि गडी तंबूत परततोय. फायनल पासून तुम्हाला बाकी गॉगल म्हणून मॅन ऑफ द मॅचला बक्षीस दिले जातील. चेंडू टटवलाय सरळ झालो सीमा पलीकडे 4 धावा. खणखण चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. 3 चेंडू 10 धावा. जे 2 चेंडू डॉट गेले तोच कदाचित मॅचचा निर्णय बदलू शकेल. तिथे कमीत कमी 2-3 धावा झाल्याचं बघायला मिळतोय. 3 चेंडू 10 धावा. 3 गेंद 10 रन. काय रोमांचक सामने आजच्या दिवसात बघायला मिळाले. हीच तर खरी रंगतदार लढत आहे आणि हीच तर खरी या स्पर्धेचा रोमांच म्हणून तुम्हाला बघायला मिळतो. प्रत्येक चेंडूवर इतिहास लिहिला जातोय. प्रत्येक चेंडूवर मॅचचं चित्र बदललं जाते. प्रत्येक शॉटवर मॅचचं विनिंग टार्गेट बदललं जाते आणि ती स्पर्धा म्हणजे फक्त आणि फक्त धर्मवीर चषक बघत आहोत. ओ पुन्हा चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार. 2 चेंडू आणि 6 धावा. एक वेल नॉन ऑर्गेनाइजेशन एक दर्जेदार स्पर्धा. 2 चेंडू 6 गेंदे. उनका विकेट कितना गया है? आपका गया है 1-3 इनका ज्यादा गया है. 2 चेंडू 6 धावा काढायच्या. काय सुंदर फलंदाजी शैलेश नावाच्या फलंदाजाने केलाय. 40 धावा ही स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसातली आपण बघत आहात. ओ इथे बाकी 4 धावा बघायला मिळत आहेत. आता शेवटचा चेंडू 2 धावा. चला महेशजी फिल्डिंग लावा. 2 धावा या धनसार संघाला काढायच्याच आहेत. 2 धावा या धनसार संघाला काढायच्या. गडी बाद तुमचे जास्त झालेत. त्यांचे फक्त गडी बाद आहेत 4 आणि आपले गडी बाद आहेत ते भूमिपुत्रे 3 गेलेत आणि यांचे 5 गेलेत. भूमिपुत्रे 3 गडी बाद आहेत. जगदंबेचे 5 गेले. 2 धावा. एक जोरदार टाळ्यामध्ये प्रेक्षक मॅच आवडले तर काय मॅच बघायला मिळतंय. व्हॉट अ मॅच. ओहो काय क्लास दर्जेदार स्पर्धा. रंगत लढतदार तुम्हाला बघायला मिळते. माणसाची झोपडून टाकणारा उशाखाली मोबाईल असेल आवाज मोठा करताना नसेल तर आजूबाजूला फोन करून सांगत असताना की बघा जाऊया सरावलीच्या मैदानावर जिथे आपण बघत आहात धर्मवीर चषक. आणि एका साईडला तुम्हाला भूमिपुत्र दांडीपळ दुसऱ्या साईडला संघ बघायला मिळतो आई जगदंब धनसार. चला लवकर भाई करा. शेवटचा चेंडू 2 धावा. प्लीज टीम मीटिंग करू नका. माझ आई आहे हंपार ताकीद द्या. माझ महेथोडी नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. इथे बाकी गोलंदाज फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो शैलेश नावाचा. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. शेवटचा चेंडू 2 धावा. 40 जमा होतील का? स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या इथे आपल्याला बघायला मिळाला आहे. काय क्लास दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळालाय. अनिश्चितता का क्रिकेटला म्हटलं जातंय हे इथे पाहायला मिळतंय. शैलेश नावाचा खेळाडू गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो सौरव. आणि अशा पद्धतीने धनसार संघ जिंकलाय. शैलेश या इकडे. शैलेश या इकडे. शैलेश या ना.
अति सुंदर फलंदाजी बघायला मिळाली. रविवारी येताना एक ड्रेस हा यावरती वेलकम वेलकम. जोरदार टाळ्या शैलेशसाठी असायला पाहिजेत. 4